तुमचं नाव काय हो? खंडेराव नारायण सापळ बर. तुमची ट्रीटमेंट कुठं चालू आहे? मृतकानी बर. तुम्हाला 55 केमो झाल्यावर ब्रिज कँडी हॉस्पिटलला काढून दिलं का घरी? नाही हां. नाही बर. आणि तुमची ट्रीटमेंट कधीपासून चालू आहे? 2021 2019. बर. आणि मग तुम्हाला तिकडून काढून नाही दिलं? मग काही लोकांनी तुमचे व्हिडिओ बनवले का तुम्हाला ब्रिज कँडी हॉस्पिटलमधून काढून दिलं आणि आमची औषधं घेतल्यानंतर तुम्हाला फरक पडला आणि तुमचा कॅन्सर पूर्ण बरा झाला. हे खरं आहे का? नाही हां. नाही बर. म्हणजे तुम्हाला ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये आज ट्रीटमेंट तुमची चालू आहे का? आज तारीख किती आहे? 18 नाही 17/4/2026 ना? 17/4/2026. बर. तुमची ट्रीटमेंट आता चालू आहे का तुम्हाला ब्रिज कँडी हॉस्पिटलला काढून देईल तिकडून? चालू आहे हां. चालू आहे हां. रेग्युलर चालू आहे ना? मी कोण आहे? मेवना बर. काय नाव आहे? आमदार ओके ओके. कॅन्सर नीट झाला, ब्रिज कँडीने काढून दिलेला, 55 केमो घेतलेला, त्याचा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला, आपल्या इंस्टावर आहे. आणि त्या माणसाचा व्हिडिओ याने कट केला आणि दुसरा एकदम आता जाईल थोड्या वेळात असा मनुष्य बायो लावलेला पडलेला आणि तो दाखवतो, निघून फोन करतोय, हा बापू ओळी. तो म्हणतोय ते महाराजांकडे तुम्ही गेले होते मग नीट झाले होते असं त्यांनी टाकलेलं आहे, हे खरं आहे का? समोरचा म्हणतो नाही नाही अजिबात खरं नाही, एकदम बेकार औषध आहे, काहीतरी त्याच्या ड्रग्ज आहे, ते घेतल्यानं आमचं पेशंट जास्त कामातनं गेलं. आम्ही म्हटलं शक्यच नाही, बंद कर व्हिडिओ. आणि त्याचं नाव नंबर आमच्याकडे रेकॉर्ड असतं महाराजजी सगळं. लगेच निफाडला दावचवाडीला सोनेवाडीला कॉल केला आणि विचारलं. ते म्हटले महाराजांना सांगा माझ्या रक्तातनं तोंडातनं रक्त पडत होतं, माझ्या मुलीचं लग्नसुद्धा मी लवकर करून घेतलं त्याच्या पायी, कारण मी मरणार होतो. पण आज नातूपोतू झाले, मी एकदम महाराजांमुळं व्यवस्थित आहे, मला कुणाचाच फोन आला नाही, हे जे बनवलं ते डुप्लिकेट बनवलं. 100मध्ये 95 ते 98 पेशंट ठीक होतात. आम्ही काही परमेश्वर नाही प्रत्येक ठीक व्हायला, पण 98 ते 95 ठीक होणं हे सुद्धा भारतात एवढा मोठं नीट होण्याचा रेशो कोणाकडेच नाही. स्वतः रामदेव बाबा किंवा कोणाकडे नाही गॅरंटीने सांगतो, अगदी 100% आम्ही सिद्ध करून देऊ. म्हणून हे असे कुटाने रिकामे लोक, हा जे 2-3 जण यांनी हे हातात घेतलं की जेणेकरून पेशंट बंद पाडायचे. मग शेवटी आमच्या याच्यावर आलं की महाराजांना अधिकार आहे का आयुर्वेदाचा? म्हटलं प्रमाणपत्र दाखवतो, सर्टिफाईड चिकित्सक आहे, जोधपूरचा, राजस्थान. आम्ही वैद्य आहे की नाही, आमच्याकडे डिग्री आहे की नाही आयुर्वेदाची. त्यानंतर आमचं जेही आम्ही बनवतो ते, त्याच्यामध्ये मग तो एक पत्रकार जॉईंट झाला दुसरा. तसा तो यूट्यूबर आहे, पत्रकार नाही आहे, पण खूप मूर्ख आहे, त्याचं नाव त्रिशूळ पाटील. या मूर्ख माणसाने मागे एक व्हिडिओ बनवून आम्हाला बदनाम केलं की मराठ्यांवर भुंकणारा साधू असं लिहिलं. आणि खुशाल कमेंट करतात खाली लोक. माणसांमध्ये जागरूकता असली पाहिजे की याने जे बोललं त्याला काही अर्थ नाही. पहिले तर आपण तपासतं घ्यावा का महाराज खरंच मराठ्यांवर काय बोलले, कुठे तो व्हिडिओ तो पहिले दाखव, आम्हाला ऐकू दे, मग हाला शिव्या. पण पत्रकारांची ही खूप मोठी चूक आहे आणि अर्धवट ऐकणाऱ्यांची पुन्हा अजून दुसरी चूक आहे, ज्याच्यामुळं हा अध्यात्म नष्ट होऊ राहिला, सत्याला प्रॉब्लेम येऊ राहिले, लोक जेलमध्ये जाऊ राहिले. आम्ही सुप्रीम कोर्टाचे केस सॉल्व्ह करतो, आमच्याकडे हायकोर्ट सुप्रीम कोर्ट रोजच येतात, कोणी रडत. लक्षात घ्या, आत्महत्या करू राहिले, काही जेलमध्ये जाऊ राहिले. कारण मीडियाने एकदा बदनाम केल्यानंतर माणसाला जगायची इच्छा होत नाही. म्हणून मीडियानं विचार केला पाहिजे की किती जन्म आपल्याला नरकात जावं लागेल ह्या चुकीच्या कामापायी किंवा पैसे घेऊन चुकीची बातमी देण्यापायी. प्रेमाने म्हणा श्रीराम. तर त्याने सुद्धा बातमी लावली, कारण ह्या बापू गवळीने दिलं. असं सांगा की औषधांमध्ये महाराज अंमली पदार्थ आणि स्टेरॉइड टाकतात. आता आमचं त्याला चॅलेंज आहे, त्याला नाही, धर्तीवरच्या प्रत्येक माणसाला. आमच्या औषधामध्ये तीळभर जरी काही सापडलं, चुकून सुद्धा क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज सापडलं, एवढंही नवे पतंजलीपेक्षाही स्टँडर्ड जर नाही सापडलं तर त्याच दिवशी पेशंट बघणं बंद करेल, हे तुम्हाला प्रॉमिस देतो.